या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रिकल्चर या इन्स्टिट्यूटचे आत्ताचे अध्यक्ष रवींद्र मानकावे हे सांगली जिल्ह्यातले एका खेडेगावात. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या मनात आलं की प्रत्येक गावामध्ये एक उद्योग झाला पाहिजे आणि ती त्यांनी छंद बाळगलेला आहे आणि मला विश्वास आहे त्याला त्याच्यात यश मिळेल. एकूणच आज वालचंद हिराचंद यांनी स्थापन केलेली संस्था, पुढे किर्लोस्कर, गरवारे ह्या सर्व लोकांच्या पदस्पर्शाने ही जो परिसर आहे एक द्विगुणित झालेला आणि आज ती जबाबदारी मानगावकरांच्याकडे आलेली आहे. एकूणच ज्या भावनेतून व्यापार उद्योग वाढावा, आता समुद्रापलीकडे आपले याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र म्हणजे मराठी आहे त्यांचं, पण मराठी लोकांमध्ये आता नॉन महाराष्ट्र आले तरी त्यांनी नाकारण्यात जो महाराष्ट्राविषयी अभिमान बाळगतो तो मराठी, बरोबर आहे. आणि अशा सर्व लोकांना सामावून घेऊन एक काम करतात. या सर्व घटकांना आम्ही नुसत्या मनपूर्वक शुभेच्छा देत नाही, ते यांच्या पाठीमध्ये ताकदीने उभे राहतो. वन विभागाच्या संदर्भामध्ये आता वन विभागाने 300 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट आधी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी वनमंत्री आणि आणखी 4-5 एक अशी कमिटी निर्माण केलेली आहे की युद्ध पातळीवर ही झाडं लावण्यात आली. आता एकूण महाराष्ट्राचा विकास हा गतीनं भारतामध्ये 2 जिल्हे अतिशय समृद्ध जिल्हे होणार आहेत. त्यामध्ये गडचिरोली हा माननीय मुख्यमंत्री तिथे पालकमंत्री हा स्टील हब म्हणून देशाचा सेंट्रल डिस्ट्रिक्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर पालघर जिल्हा ज्या ठिकाणी वाधवन सारखं पोर्ट ही एशियामधलं ज्या 2-4-5 पोर्ट त्याच्यामध्ये एक पोर्ट आहे. मुंबई आता ही आपली नवी मुंबई, तिसरी मुंबई पेन परिसरात होती आणि चौथी मुंबई पालघर मध्ये ते एअरपोर्ट होतं. वाधवन सारखं मोठं म्हणजे सी पोर्ट होतं. एकूण समृद्धी महामार्गाचे देशातल्या सर्व रस्त्यांची कनेक्टिव्हिटी तिथे होणार आहे. वन विभागाच्या माध्यमातून 1000 एकर जागेमध्ये ज्याला आपण फर्निचर सेंटर, काही त्या ठिकाणी FDCM स्वतः फॉरेस्ट डिव्हिजन करेल आणि मग काही फर्निचर बनवणाऱ्या उद्योजकांना तिथे जागा दिल्या जाईल, त्याला प्रोत्साहन केलं जाईल. आणि पर्यावरणाच्या अनुषंगानं कार्बन क्रेडिट पण घेण्याचा विचार आहे. भविष्य काळामध्ये हिरवे डोंगर, सप्तरंगाची रस्ते आणि सुगंधी रस्ते अशा प्रकारचं प्रयोजन आहे. आणि त्यामध्ये अनटिल अनलेस पार्टिसिपेशन ऑफ पब्लिक इज नॉट देअर, सक्सेस विल नॉट. आणि म्हणून जनसामान्याचा सहभाग याच्यात यशस्वी होण्याचं मी ठरवलेलं आहे. देश मिळेल हा विश्वास. महाराष्ट्राचा माननीय नरेंद्र मोदींच्या विचारावर, अमित शहाच्या एकूण प्रॅक्टिकल असलेल्या समाज जीवनाच्या थेरीवर आणि तिथल्या अगणित कार्यकर्त्यांच्या जीवावर हे गिलावलेलं आहे. निश्चितपणे सगळ्या जनतेला त्याचा आनंद होईल. महाराष्ट्र एका बाजूला विकास, मी बघाशी म्हटलं होते मोदीजींचा देशाचा जो एक प्रकारचा विकास आहे आणि देशाच्या विकासाबरोबर अन्य विकसनशील देशांना मदत करण्याची धारणा आहे. जगामध्ये शांतता नांदावी त्याची इच्छा आहे आणि भविष्य काळामध्ये हा विचार वाढत जाईल आणि मोदीजींचे विचार देशामध्ये ते देशाच्या बाहेर सुद्धा अप्रिशिएट केले जातील असं विश्वास. पश्चिम बंगाल सरकार अचानक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि ध्येयानं जीवन जगण्याची शैली देणाऱ्या मोदीजींचं आणि अमित शहांचं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.